सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आज मी बनवणार आहे छान मस्त असे दही वडे, छान कापसासारखे मऊ लुसलुशीत। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर बघा, आपण स्टेप बाय स्टेप करणार आहोत। पहिले आपण चिंच गुळाची चटणी करून घेणार आहोत। त्याच्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे बघा एकदा। चिंच घेतलेली आहे 1 वाटी, या वाटीने 1 वाटी चिंच घेतलेली आहे। ती छान भिजू घातलेली आहे। 1-2 तास टाकले तरी चालेल किंवा 1 तास टाकलं तरी भिजायला चालेल। 1 वाटी गूळ घेतलेला आहे। जिऱ्याची पावडर घेतलेली आहे, जिरं भाजून बारीक करून घेतलेले आहे 1 चम्मच। अर्धा चम्मच तिखट घेतलेलं आहे लालवालं। काळं मीठ घेतलेलं आहे, चवीपुरतं घ्यायचं आहे। मिऱ्याची पूड घेतलेली आहे अर्धा चम्मच। चिंचेचं पाणी आणि ही चिंच आहे ते आपण एक पॅन ठेवलेला आहे गॅसवर आणि ते छान मेल्ट करून घ्यायचं आहे। म्हणजे छान थोडीशी शिजू द्यायची आहे 10 मिनिटं। पाणी टाकलेलंच आहे ऑलरेडी, फक्त आता याला मिक्स करून आपण जे चिंचेचं पाणी होतं ते त्याच्यामध्येच आपल्याला शिजून घ्यायची आहे। 10 मिनिटं छान थोडीशी अशी मेल्ट होईपर्यंत, चिंच पूर्ण निघेपर्यंत आपल्याला याला शिजून घ्यायची आहे। बघा, आता गॅस बंद करून द्यायचा। एका बाउल मध्ये आता आपण याला गाळून घेणार आहोत। थोडी 5 मिनिटं थंडी होऊ द्यायची आणि नंतर मग याला गाळून घ्यायची आहे। तर बघा, आता आपण ही चिंच काय करू, गाळून घेऊया। याच्यामध्ये छान मस्त अशी एक चाळणी ठेवायची खाली आणि पूर्ण अशी चिंच गाळून घ्यायची। छान अशी मेल्ट करून घ्यायची किंवा तुम्ही थोडी मिक्सरला फिरून घेतली तरी चालेल। अशी याच्यातलं सगळं निघलं पाहिजे। थोडी गरम आहे त्याच्यामुळे जपून करायचं। गरम गरम असतानाच छान म्हणजे चिंच मध्ये चिंचुके वगैरे असतात ना, ते निघून जाते आणि छान असं असं पाणी छान आपल्याला मिळते। छान अशी मिक्स करायची। पाणी टाकून थोडं मिक्स करायचं, म्हणजे जे आहे ते संपूर्ण निघून जाते चिंचेचं सगळं। गरम होतं म्हणून स्पूनने केलं नाही, आता हाताने केलं तरी चालते। या पद्धतीने संपूर्ण काढायचं आहे आपल्याला। खाली संपूर्ण पल्प लागलेला आहे तो पण असा घेऊन घ्यायचा। या पद्धतीने याला एकदा पाणी टाकू आपण आणि संपूर्ण काढून घेऊया। आता काय करायचं आहे, आता हे साईडला ठेवून द्यायचं। गॅस ऑन करायचा आणि संपूर्ण हे चिंचेचं पाणी परत त्याच्यामध्ये टाकायचं। आता हा गूळ आहे, 1 वाटी गूळ घेतलेला आहे, तो पण पूर्ण टाकून द्यायचा आहे। जिऱ्याची पूड आहे ती पण टाकायची आहे, भाजलेलं जिरं आहे। लाल तिखट आहे अर्धा चम्मच, ते पण टाकून द्यायचं आहे। काळे मिऱ्याची पूड अर्धा चम्मच, ती पण टाकून द्यायची आहे। चवीपुरतं मीठ टाकायचं, काळं मीठ। आणि याला छान उकळी काढून घ्यायची। आता याला छान मिक्स करायचं। बघा, अशा पद्धतीने परत पूर्ण गूळ विरघळून घ्यायचा आणि त्याला छान एक उकळी काढून घ्यायची।
आता आपली एक स्टेप झालेली आहे. चटणी झालेली आहे. गॅस बंद केलेला आहे. या पद्धतीने आपल्याला चिंच गुळाची चटणी हवी आहे बघा. नंतर अजून गुळ आहे, त्याच्यानंतर घट्ट पण ती येते, म्हणून एवढीच पातळ ठेवायची. आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊया. अर्धा लिटर दही घेतलेलं आहे. छान मस्त असं मलाईवालं आंबट गोड असणारं दही घ्यायचं आहे. 1 वाटी साखर घेतलेली आहे. पिठी साखर घेतलेली आहे. साखर नाही टाकायची, पिठी साखर टाकायची. साखर टाकल्याने काय होते, दही पातळ होते, भरपूर पातळ होते, त्याच्यामुळे पिठी साखर यूज करायची. अर्धा चम्मच काळा मीठ घेतलेला आहे, पण चवीपुरतं टाकायचं. तर आता काय करायचं, दही घ्यायचं आहे आपल्याला. त्याला पण आपल्याला छान असं म्हणजे पातळ पण नाही झालं पाहिजे आणि घट्ट पण नाही झालं पाहिजे, याप्रमाणे आपल्याला दही करून घ्यायचं आहे. तर मग काय करायचं, एका गाळणीवर आपण हे पूर्ण दही टाकणार आहोत. संपूर्ण दही टाकून घ्यायचं. ही 1 वाटी पिठी साखर आहे, ती पण टाकायची. संपूर्ण पिठी साखर टाकून द्यायची. तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तुम्ही, साखर कमी जास्त असं काही नाहीये. मीठ टाकायचं चवीपुरतं. आणि आता काय करायचं, याला एक गाळणीमधून छान असं मिक्स करायचं. पिठी साखर आणि दही संपूर्ण मिक्स करून घ्यायचं, म्हणजे एकसारखं पण होईल आणि पातळ पण होणार नाही, त्याच्यामुळे हे मिक्स करायचं संपूर्ण. अशा प्रमाणे आपलं छान दही रेडी झालेलं आहे. मस्त असं दही रेडी झालेलं आहे. आता आपलं चिंचगुळाची चटणी झालेली आहे, दही झालेलं आहे. आता आपण हिंगाचं पाणी बघूया. तर काय करायचं, हे दोन्ही पण साईडला ठेवूया. 1 लिटर पाणी घेतलेलं आहे. याला किंचित कुणकुण करून घ्यायचं आहे, जास्त नाही करायचं आहे, थोडस असं कुणकुण करायचं आहे. त्यामध्ये आपण वडे सोडून घेणार आहोत. नंतर तळल्याच्या नंतर वडे सोडायचे आहे. त्यासाठी आपण अर्धा चम्मच हिंग घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. तर पाणी थोडस आपलं बोट जाईल एवढं ठेवू शकू, एवढं आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हिंग आणि मीठ टाकायचं आहे. तर आता आपण हिंग आणि मीठ टाकून घेऊया. हे साईडला ठेवते मी दोन्ही पण. बघा आपलं पाणी झालेलं आहे कुणकुण. आता याच्यात हिंग आणि मीठ टाकूया. थोडस बघा असं पोट टाकलं तर आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. एवढं पाणी आपल्याला कुणकुण करून घ्यायचं आहे. आता अर्धा चम्मच हिंग आहे, ते टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. त्याला छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे. याप्रमाणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे झालं आपलं हिंगाचं पाणी. याला साईडला ठेवून देऊया. आता आपण पहिली स्टेप झाली, दुसरी स्टेप झाली, तिसरी झाली. आता आपण चौथी स्टेप करूया. आता आपण करूया ते म्हणजे छान हिरवी चटणी. तर हिरवी चटणीसाठी काय काय साहित्य लागणार आहे, छान हिरवी कंच अशी कोथिंबीर घेतलेली आहे, पुदिन्याचे पाने घेतलेले आहे छान मस्त 1 वाटी, दही घेतलेलं आहे 2 चम्मच, साखर घेतलेली आहे 2 चम्मच, चवीपुरतं मीठ, 3 मिरच्या आणि काळा मीठ. याला संपूर्ण आपल्याला मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आहे. पुदिन्याचे पत्ते घेतलेले आहे ते टाकायचे आहे. कोथिंबीर टाकायची आहे मस्त, थोडी कट करून घेते.
साखर घ्यायची, चटणीला टेस्ट छान येते. मिरची थोडी कट करून घ्यायची आहे. 3 मिरची घेतलेली आहे, तिला कट करायची आहे छान. थोडं काळं मीठ घ्यायचं आहे, चवीपुरतं. साखर घ्यायची आहे, दही घ्यायचं आहे 2 चम्मच. तर आता आपण याला मिक्सरला छान वाटून घ्यायचंय, बारीक करून घ्यायचंय. तर बघा, अशा प्रकारे आपली छान ग्रीन चटणी रेडी झालेली आहे. एकदा थोडी फिरून घेऊया. तर बघा, आपली छान ग्रीन चटणी पण रेडी झालेली आहे. आता आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया. संपूर्ण चटणी काढून घ्यायची आहे. ग्रीन चटणी पण रेडी झालेली आहे. आपल्याला बनवून घ्यायचे आहे ते म्हणजे वडे. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे उडदाची डाळ. ते उडदाची डाळ एक तर रात्रभर भिजू टाका किंवा मग दिवसभर 2-3 तास भिजत टाकली तरी चालेल. तर आता आपण डाळ बघूया. उडदाची डाळ घेतलेली होती, तिला छान भिजत घातली होती. आता छान आपण याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे. पाणी कमी टाकायचं आहे. छान तिला बारीक करून घ्यायची आहे. हे सगळं पाणी काढून घेते आणि त्याच्यानंतर मग डाळ मिक्सरला वाटून घेते. तर डाळ बघा, 1 वाटी घेतली होती. या वाटीने 1 वाटी डाळ घेतली होती. ती छान भिजून एवढी झालेली आहे. तिला छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हिला छान मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. पाणी कमी टाकायचं. जेवढं पाणी कमी टाकता येईल तेवढी पाणी कमी टाकायचं. रवळ वाटली तरी चालेल, पण पाणी खूप कमी टाकायचं. तर आपण आता डाळ बारीक करून घेऊया. उडदाची डाळ आहे. आता मिक्सरच्या पॉटला आपण डाळ टाकून घेऊया. थोडी थोडी टाकायची म्हणजे व्यवस्थित वाटलं जातं, जास्त काही टाकायची नाही. तर आता आपण पूर्ण डाळ टाकून घेणार आहोत थोडी थोडी. आणि थोडा अगदी 2 चम्मच पाणी टाकलं तरी चालेल. पोहाच्या चम्मचने 2 चम्मच. थोडंसं वाटलं तर टाकायचं, नाही तर टाकायचं नाही. आता मी तुम्हाला थोडं दाखवते आहे टाकून. थोडंच टाकायचं. आता याला छान फिरून घ्यायचं. थोडं बारीक करत राहायचं, मधून मधून बंद करायचं. तर आता बघा, इतपत आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. म्हणजे अशी रवाळ असली तरी चालेल किंवा जास्त बारीक झाली तरी चालेल. अशी मस्त अशी हाताला अशी छान अशी बारीक सॉफ्ट अशी वाटली पाहिजे. तर तशा प्रकारे झाली. आता अशाच प्रकारे मी संपूर्ण डाळ बारीक करून घेते आणि नंतर आपण मग बघूया पुढची स्टेप. तर बघा, आपली छान मस्त अशी डाळ बारीक करून झालेली आहे. तर आता काय करायचं आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि त्याला छान एकच डायरेक्शन मध्ये छान फेटून घ्यायची. म्हणजे तिला हलकी करायची आहे. छान थोडी 10 मिनिटं आपल्याला छान हाताने फेटून घ्यायची आहे. आता सगळ्यात आधी काय करणार आहोत, आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये छान मस्त तेल तापायला ठेवणार आहोत. म्हणजे आपलं हे फेटणं होईपर्यंत आपलं तेल गरम होते. तर मग आता आपण पहिले तेल गरम करायला ठेवूया आणि त्याच्यानंतर मग आपण हे मिश्रण जे आहे, पीठ जे आहे, त्याला छान फेटून घेऊया. तर चवीपुरतं मीठ टाकणार आहोत यामध्ये. चवीपुरतं टाकायचं मीठ आणि एका डायरेक्शन मध्ये आपल्याला याला छान फेटून घ्यायचं आहे. एकाच डायरेक्शन मध्ये फेटायचं आहे. तर आपण छान बघा
या पद्धतीने आपण छान पीठ फेटून घेणार आहोत. त्याच्यामध्ये हवा भरायची आहे आपल्याला, तर त्याच्यामुळे आपल्याला छान फेटून घ्यायचं. हलकं होईपर्यंत आपल्याला पीठ फेटायचं आहे छान. हातानेच फेटायचं आहे, एकाच डायरेक्शन मध्ये आपल्याला पीठ फेटायचं आहे. जर आपल्याला मऊ लुसलुशीत जर आपल्याला दही वडे पाहिजे असेल तर छान एका डायरेक्शन मध्ये छान फेटून घ्यायचं. हवा छान त्याच्यामध्ये भरली गेली पाहिजे. थोडासा जोर लागला तरी चालेल. त्याचा कलर चेंज होतो. याच्यामध्ये सोडा वगैरे टाकायची गरज नाही, फक्त मीठ टाकायचं. बघा अशा प्रकारे. आता हलकं झालं का कसं ओळखायचं, तर एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं बघा, आणि हा गोळा टाकायचा. जर वर आलं तर आपलं पीठ व्यवस्थित झालं म्हणून समजायचं. तर बघा असा गोळा मी टाकला, तो असा वर तरंगला. तर आता आपलं पीठ हे व्यवस्थित झालेलं आहे. तरी आपण 2 मिनिटं फेटूया आणि मग तळायला सुरुवात करू. तर बघा आता आपण काय करणार आहोत, थोडासा पाण्याचा हात घ्यायचा, म्हणजे हाताला चिपकणार नाही बॅटर. तेल झालं का तर चेक करूया. थोडंसं बॅटर घ्यायचं, तेलामध्ये सोडायचं. बबल्स येत आहे म्हणजे आपलं तेल व्यवस्थित तापलं गेलेलं आहे. बघा आता आपण आपल्या ज्या पद्धतीचे पाहिजे त्या पद्धतीचे आपण वडे त्यामध्ये तळून घेऊया. थोडंसं पाण्याचा हात घेतला की मग वडे व्यवस्थित येतात. आणि आपण त्यामध्ये पाण्याचा वापर कमी केला, त्याच्यामुळे वडे आपले व्यवस्थित बनतात. तेल जर गरम नाही झालं ना तर मग काय होते, वडे खूप तेलकट होतात. त्याच्यामुळे तेल छान गरम होऊ द्यायचं आणि नंतरच वडे त्याच्यामध्ये तळायचे. छान गोल गोल असे दही वडे आपण तळून घेऊ. जेवढे एका वेळेस एका बॅच मध्ये बसेल तेवढे आपण टाकायचे आहे त्यामध्ये. आता हे मिठाचं पाणी आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. हिंगाचं आणि मिठाचं पाणी जे कोमटवालं केलं होतं ना आपण, त्यामध्ये त्याला डिप करायचं आहे. तर छान त्याला पहिले एका साईडने होऊ द्यायचे आणि त्याच्यानंतर मग आपण त्याला पलटून घेऊया. वरतीच येतात एका साईडने झाले की असे फुगले. पण छान एकदम हाय पण नाही आणि लो पण नाही, मीडियम गॅसवर आपल्याला वडे तळून घ्यायचे आहे. वडे छान गोल्डन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे. अशा प्रकारे छान हलके झालेले आहे. आपण काय करू, एका झाऱ्यामध्ये परत काढून घेऊया त्याला. तुम्हाला ज्या साईजचे पाहिजे त्या साईजचे तुम्ही वडे बनवून घेऊ शकता. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहे मस्त असे. आता काय करायचं, आपण हे पाणी केलेलं आहे ना, या पाण्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे. म्हणजे थोडे हलके होतात वडे,
छान हिंगाचं आणि मिठाचं पाणी केलं होतं, त्यामध्ये आपल्याला डिप करायचं आहे. तर आता अशाच प्रकारे मी संपूर्ण वडे तळून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर बघा, आता मी परत एक बॅच तळून घेतलेली आहे. आता आपल्याला प्लेटिंग करायचं आहे. छान लागलीच तळणार आहे. संपूर्ण काही एकाच वेळेस तळून ठेवणार नाही आहे. ज्यांना जसे लागेल तसे तळून देणार आहे. तर आता आपण छान याची प्लेटिंग करूया. बघा, हे पण टाकून घेते छान. आता काय करायचं, आता हे तोपर्यंत डीप होईपर्यंत जे आधीचे आहे ना, ते हातामध्ये घ्यायचे आहे. छान हे वडे पाण्यामधून काढलेले आहे, हे हातामध्ये ठेवायचे आणि हलक्या हाताने त्याला असे प्रेस करायचे. हलक्या हाताने, नाही तर जास्त केले तर तुटून जाईल. त्याच्यामुळे हलक्या हाताने आपल्याला याला प्रेस करायचं आहे. अशा पद्धतीने छान त्याला चिकटी करायची आहे. थोडेसे असं, जास्त काही प्रेस करायचं नाही, नाही तर वडे आपले तुटून जातील. अशाच प्रकारे आपण याला छान हे करून घेऊया. पाणी काढून घेऊया याच्यामधलं आणि आपण प्लेटला लावून घेऊया. तर बघा, मस्त चटण्या पण ठेवलेल्या आहे साईडला. संपूर्ण चटण्या ठेवलेल्या आहे. हे वडे लावून घ्यायचे आहे. आज माझ्या मिस्टरांची फरमाईश होती, त्यांना दही वडे खायचे होते, त्याच्यामुळे दही वडे बनवलेले आहे. असे हलक्या हाताने त्याला प्रेस करायचे आहे. छान, आता आपण याच्यावर साईडला ठेवूया. संपूर्ण नाही घेत. आता याच्यावर छान चिंच गुळाची चटणी, सोबतच ग्रीन चटणी, छान बघा असं मस्त. छान दही एकदा फेटून घेऊया. त्याच्यावर थोडासा चाट मसाला, थोडेसे पुदिन्याचे पत्ते गार्निश करायसाठी, थोडंसं लाल तिखट. तर बघा, मस्त असे आपले दही वडे रेडी झालेले आहे. बघा, मस्त असे दही वडे रेडी झालेले आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा. एकदा नक्की ट्राय करा. बघा कसे असे मऊ लुसलुशीत झालेले आहे. तुम्हाला कट करून दाखवते. असे बघा, छान असे मऊ लुसलुशीत झालेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा. एकदा नक्की ट्राय करा. धन्यवाद. तर हे बघा, आपले असे दही वडे छान रेडी झालेले आहेत. कसे वाटले ते एकदा नक्की सांगा आणि एकदा ट्राय पण करा. धन्यवाद.